माझा आवाज येतोय? मला वाटतं लाईव्ह सुरू झालेला आहे. माझा आवाज येत असेल, मी दिसत असेल तर कृपया कॉमेंटमध्ये मला कळवा, म्हणजे मला सुरू करता येईल आजचं लाईव्ह. येस. आवाज येतोय? एक 2 मिनिटं मी थांबते आणि मग आपण सुरू करूया. एक 2च मिनिटं. येस. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय भीम, सतरंगी सलाम, जिंदाबाद. सगळ्यांचं स्वागत. संविधानाचं करायचं काय या विषयावर आज मी आपल्याशी बोलतेय. माझं नाव राही श्रुती गणेश. कला स्नेह संविधान महोत्सव हा गेले काही दिवस सुरू आहे आणि त्यामध्ये सातत्याने रोज वेगवेगळ्या विषयावर संविधानाशी संबंधित अशी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी होते, चर्चा होते आहे. त्या निमित्ताने त्यामध्ये आज माझे विचार मांडण्यासाठी मला आपण आमंत्रित केलं, त्याबद्दल आपले आभार. आणि मला वाटतं संविधानाविषयी चर्चा करताना प्रत्येक वेळेला एक नवीन उत्साह येतो आणि हा महिना जो आहे, नोव्हेंबर महिना जो आहे, तो संविधान महिना म्हणून अनेक ठिकाणी आता साजरा होतोय. गेल्या काही वर्षांमध्ये याचा विशेष आनंद आहे. वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये, वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये, व्याख्यानमालांमधून संविधानाविषयीची चर्चा ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही अतिशय दिलासादायक बाब मला वाटते. मला वाटतं संविधानाबद्दलची सगळी चर्चा मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांसोबत, सामान्य नागरिकांमध्ये अशी संविधानाबद्दलची जी चर्चा आहे ती अगदी गेल्या 6-7 वर्षांमध्ये जास्त प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते. संविधान दिन 26 नोव्हेंबरला साजरा करणं ही सुद्धा गोष्ट नवी आहे. त्या मानाने या गोष्टीला फार वर्ष झालेली नाहीत. पण ह्या सगळ्या घटनाक्रमाच्या मागचं कारण हे सुद्धा आपल्याला माहिती आहे.
संविधानाची आठवण आपल्याला तेव्हा आली, संविधानातल्या मूल्यांची आठवण आपल्याला तेव्हा आली जेव्हा संविधानावर मोठ्या प्रमाणात हल्ला होतो आहे असं कुठेतरी आपल्याला जाणवत होतं. आजूबाजूला आपल्याला दिसलं की ज्या मूलभूत मूल्यांवर, ज्या अधिष्ठानावर संविधान उभं आहे, कुठेतरी त्यावर हल्ला होतोय, कुठेतरी संविधानाने दिलेला रस्ता सोडून त्या ट्रॅकवरून गाडी घसरलीये कुठेतरी आपली, असं जेव्हा जाणवलं तेव्हा कुठेतरी संविधानाचा रस्ता, संविधानाचा ट्रॅक काय आहे हे सांगायची गरज आपल्याला भासू लागली. आणि त्यातून संविधानाबद्दलचा एक मोठा विचार विमर्श गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आज आपण पाहतोय की संविधान हा अनेक वेगवेगळ्या कोर्सचा भाग झाला आहे. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, कॉलेजांमध्ये संविधानाविषयी चर्चा होताना दिसतीये. हळूहळू संविधानाबद्दलची जाणीव, जागृती, संविधानाबद्दलचा विचार ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. त्याचं एकूणातच प्रसार प्रचार हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. मात्र कुठेतरी ह्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रसार प्रचारातून हे सुद्धा पाहायला मिळतंय की संविधानाचा आशय कितपत पोचतोय ह्याविषयी एक शंका उभी राहतीये. कारण संविधान जेव्हा राज्यसंस्थेच्या, सरकारच्या माध्यमातून जास्त मोठ्या प्रमाणावर पोचवलं जातं तेव्हा कधी कधी त्यातली जी ताकद आहे, त्यातलं जे एक पोटेन्शियल, रेव्होल्युशनरी, क्रांतिकारक असं जे त्यातलं पोटेन्शियल आहे ते कुठेतरी कमी होतंय का, असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये उभा राहतो. संविधान जेव्हा अधिकृत पाठ्यक्रमाचा भाग बनतं, संविधानाच्या मोठ्या प्रतीसमोर आपले पंतप्रधान नतमस्तक झालेले फोटो जेव्हा सगळीकडे पसरतात तेव्हा त्यातनं एक धोका आपल्या पुढे उभा राहतो. तो असा की आपल्याला वाटतं संविधानाचा विचार हा कुठेतरी सर्वत्र पोचलाय किंवा जे महत्व संविधानाला आपण देणं अपेक्षित आहे ते आपण दिलेलं आहे आणि आता तो एक टिकमार्क झालेला आहे. हा एक मोठा धोका मला वाटतो. जसं गांधीजींचा फोटो लावला, गांधीजींचं नाव दिलं रस्त्यांना, किंवा आपल्या नोटांवर गांधीजींचा फोटो आहे, या सगळ्या गोष्टींमधून, या अधिकृत कृतींमधून गांधी विचार हा सर्वत्र पोचलाय असं आपल्याला म्हणता येत नाही निश्चितपणे. त्याच पद्धतीने हे सगळे जे सरकारी सोहळे आहेत मोठे, त्यातून संविधानाचा विचार सर्वत्र पोचलाय की नाही हे आपल्याला निश्चितपणे मुळीच सांगता येत नाही. आणि त्यामुळे कुठेतरी आज मला वाटलं या विषयावर बोलावं की संविधानाचं करायचं काय. संविधान आहे आपल्या हातात हे ठीक आहे. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात किंवा ज्यांना वकील व्हायचं असतं, लॉचं शिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतात, त्यांच्या हातात आपल्याला सामान्यपणे संविधान दिसतं किंवा संविधानाची वेगवेगळी कलमं त्यांच्या तोंडपाठ असलेली आपण पाहतो. आणि हे कायदे तज्ज्ञ किंवा राज्यशास्त्रातले मोठे मोठे अभ्यासक यांच्या हातामध्ये संविधान पाहायची आपल्याला सवय असते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे असे प्रयत्न सुरू आहेत की सामान्य माणसांनी सामान्य माणसांपर्यंत संविधान पोचवावं, ते सोप्या भाषेत पोचवावं. तर हे कोणतं संविधान आपण रस्त्यावर आणू पाहतोय, हे कोणतं संविधान आहे जे त्याच्या जटिल क्लिष्ट भाषेतून आपण मुक्त करू पाहतोय, त्याला कुठेतरी आपण एका डबक्यासारखं साचलेलं न ठेवता त्यांनी वाहतं राहावं, रस्त्यावर संविधान पोचावं, यासाठी आपण जे प्रयत्न करतोय ते कशासाठी आणि त्यातून कोणत्या प्रकारचं संविधान आपल्याला पुढे आणायचंय, या प्रश्नाचं मला वाटतं आज उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. आणि मला वाटतं संविधानाचा विचार करताना 4 गोष्टी संविधानाच्या बाबतीतल्या प्रत्येकाला माहीत असल्या पाहिजेत, त्या आज मी आपल्याला सांगणार आहे. संविधानातलं कोणतं कलम कुठे आहे हे आपल्याला पाठ नसलं तरी चालेल, ते प्रत्येकाच्या पाठ असूही शकत नाही.
अनेकदा अशा स्पर्धा आपण पाहिल्या असतील की संविधानाची सगळी कलमं आपण लिहून दाखवा, किंवा कलम क्रमांक एक सांगितलेला असतो आणि ते कोणतं कलम आहे ते सांगा. तर या स्पर्धांचं एक तेवढ्यापुरतं त्याचं महत्व आहे असं म्हणूया. पण त्यापेक्षा कितीतरी जास्त महत्व याचं आहे की संविधानाचा आशय आपण कसा समजून घेतो. तर मला वाटतं की संविधानाचं काय करायचं हे समजून घेताना 4 गोष्टी संविधानाच्या बाबतीतल्या ह्या प्रत्येकाने माहीत करून घेतल्या पाहिजेत. त्याच्या पुढे जाऊन मग आपल्याला ठरवता येईल की संविधानाचं करायचं काय. तर त्या 4 गोष्टी ह्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संविधानातली मूल्य, संविधानाचा तात्विक पाया हा काय आहे हा आपण समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि तो पाया शोधण्यासाठी आपल्याला संविधान पूर्ण वाचायची गरज नाही. संविधानाच्या अगदी पहिल्या पानावर जी प्रास्ताविका किंवा उद्देशिका आहे संविधानाची, त्यामध्ये संविधानाचा तात्विक पाया जो आहे तो दिलेला आहे. जी मूलभूत मूल्य आपल्या संविधानकर्त्यांनी महत्वाची मानली, जी आपल्या सर्वांसाठी महत्वाची अशी मूल्य आहेत, ती सगळी मूल्य आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगितलेली आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, ज्याला आम्ही सहभाव असं म्हणतो आता, आपल्या लिंगभावाच्या जाणीवा प्रगल्भ झालेल्या असल्यामुळे आपण बंधुता या शब्दाऐवजी सहभाव हा शब्द आता वापरतो. तर स्वातंत्र्य, समता, सहभाव, न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, ही सगळी जी मूल्य आहेत ती मूलभूत मूल्य आपल्या सगळ्यांची आहेत. आणि त्या प्रत्येक मूल्याचा आशय समजून घेणं ही सगळ्यात महत्वाची पहिली पायरी आहे संविधान समजून घेण्यासाठीची. मी आणि माझा सहलेखक श्रीरंजन आवटे, आम्ही दोघांनी काही वर्षांपूर्वी, 4 वर्षांपूर्वी आपलं आय कार्ड नावाचं हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक जे आहे त्यामध्ये आम्ही कुठेतरी संविधानाचा हा तात्विक पाया कोणता आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा एकदा ह्या पुस्तकाचा वाचक जो आम्हाला अपेक्षित आहे तो सामान्य वाचक आहे, ज्याचा कोणताही वेगळा अभ्यास नाही, राज्यशास्त्राचा किंवा इतर कोणत्याही विषयांचा फारसा अभ्यास नसेल किंवा त्या प्रकारची कोणतीही पार्श्वभूमी नसेल, तरी सुद्धा प्रत्येकाला संविधान समजून घेता आलं पाहिजे अशा विश्वासासकट, अशा इच्छेनी, अशा उद्दिष्टाने आम्ही आपलं आय कार्ड हे पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकाच्या एकूण लेखन प्रक्रियेमध्ये आमच्या हे लक्षात आलं की भारताच्या ज्ञानाच्या मुळांना कुठेतरी आपण अजूनही खऱ्या अर्थाने हात घातलेला नाहीये. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम हा शब्द आपण पुन्हा पुन्हा ऐकला असेल. म्हणजे भारतीय ज्ञान, जणू काही भारतीय ज्ञान आणि परदेशी ज्ञान हे एक रेष आखून वेगळं करता येतं, असा विचार करून जणू काही आपण बोलतोय असं वाटू शकतं इंडियन नॉलेज सिस्टीम विषयी बोलताना. आणि अनेकदा हा शब्दप्रयोग वापरताना तोच उद्देश असतो कुठेतरी की जे परदेशी आहे, जे भारतीय नाही ते वगळता कसं येईल. आणि मूळ भारतीय जे म्हटलं जातं अनेकदा, ते अनेकदा संस्कृत प्रचूर, हिंदू उच्च वर्णीय, उच्च जातीय ज्ञान हेच कसं भारतीय ज्ञान, अशा प्रकारे सगळा प्रचार होत असतो. तो दुसरीकडे राहू दे. पण खऱ्या अर्थाने आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या विविधता असलेल्या आपल्या वेगवेगळ्या संस्कृतींमधनं आलेले जे ज्ञानकण आहेत ते कुठेतरी समजून घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. ज्ञान हे आतापर्यंत बराच काळ युरोप केंद्री पद्धतीने आपल्यावर थोपलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याला उत्तर देताना आपल्याकडचा कबीर, तुकाराम, बुद्ध यांचे हात धरून आपल्याला पुढे जायचंय. आणि अनेकदा हा सगळा प्रवास करताना, कबीराचे दोहे वाचताना किंवा तुकारामाचे अभंग वाचताना आपल्याला लक्षात येतं की अनेक समांतर रेषा आपण जोडू शकतो. आपल्या देशातल्या ज्ञानाच्या प्रक्रिया आणि त्याच प्रकारे दक्षिण गोलार्धातल्या इतर खंडांमधल्या ज्ञानाच्या प्रक्रिया
कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचे पूल यातून आपल्याला बांधता येतात. तर या संदर्भात आम्हाला लागलेला एक खूप मला वाटतं इंटरेस्टिंग शोध या लेखन प्रक्रियेतला हा होता की आफ्रिका खंडामध्ये मांदेन नावाचं एक राज्य होतं. ग्रीक संस्कृती किंवा ग्रीक साम्राज्य जे उदयाला आलं तिथे अनेकदा लोकशाहीचा जन्म झाला असं म्हटलं जातं. पण त्याच्याही आधी अनेक शतकं मांदेन नावाचं एक प्राचीन राज्य अस्तित्वात होतं जिथे आपल्याला लोकशाहीची मुळं पाहायला मिळतात. या मांदेन राज्यामध्ये त्यांनी एक चार्टर लिहिलेला आहे. जणू काही प्रतिज्ञा म्हणावी आपण, अशा प्रकारची ती प्रतिज्ञा, प्राचीन प्रतिज्ञा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला लोकशाहीची मुळं ही पाहायला मिळतात. मी आपल्यासाठी केवळ थोडक्यात ती मांदेनची प्रतिज्ञा आपल्या आयकार्ड मधून वाचून दाखवते आणि मग आपण संविधानाचं काय करायचं हे कुठेतरी ती सांगणारी प्रतिज्ञा आहे असं मला वाटतं. त्यामुळे या मांदेनच्या प्रतिज्ञेपासून मला सुरुवात करायला आवडेल. मांदेनचा जो समाज होता, जे राज्य होतं, ते प्राचीन काळातलं राज्य आहे. शिकारी लोक होते, शेती करणारे लोक होते, तशा त्या टोळ्या होत्या. त्यांनी लिहिलेली ही प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा 4 भागामध्ये आहे. त्यातले 2 भाग उदाहरणादाखल मी तुम्हाला वाचून दाखवते. भाग 1 असा आहे, आम्ही मांदेनचे शिकारी जाहीर करतो की सारे मानव एक आहेत. हे खरं आहे की एक माणूस दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे असं वाटू शकतं, पण कुणीही दुसऱ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ नसतं. म्हणूनच कुणीही दुसऱ्यापेक्षा लहान किंवा मोठं नसतं. अतिशय महत्वाचा संदेश आहे समानतेचा. आणि लोकशाही ही समानतेशिवाय उभी राहू शकत नाही. 2, आम्ही मांदेनचे शिकारी जाहीर करतो की प्रत्येकाने आपल्या सोबत्याची काळजी घेतली पाहिजे, आपल्या पूर्वजांचा आदर राखला पाहिजे, आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवल्या पाहिजेत. इतकं मूलभूत पण इतकं महत्वाचं असा संदेश ह्या मांदेनच्या प्रतिज्ञेमध्ये आहे. एकीकडे कोणत्या मूल्यांवर त्यांचा विश्वास आहे हे सांगत असतानाच त्या मूल्यांना घेऊन आम्ही काय करणार आहोत हे सांगणारी ती प्रतिज्ञा आहे. त्यामुळे पहिला भाग संविधानाचं काय करायचं याचा विचार करत असताना संविधान म्हणजे काय हे समजून घ्यायचं. आणि त्यामध्ये पहिला भाग हा आहे की आपल्या प्रास्ताविकेतली, आपल्या उद्देशिकेतली मूलभूत मूल्य आपण समजून घेतली पाहिजेत. दुसरा भाग संविधानाच्या बाबतीतला हा प्रत्येकालाच माहीत असला पाहिजे असा कोणता भाग आहे, तर तो आहे मूलभूत हक्क हा भाग. आता ही हक्क असलेली कलमं आपल्याला संविधानात थेट वाचायला मिळतात. आपण संविधान उघडलं की आपण मूलभूत हक्क जे आहेत त्यातले ते वाचू शकतो. आपल्याला समानतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे. आपल्याला माहितीये की वेगवेगळ्या प्रकारचे हक्क हे आपल्या संविधानामध्ये आपल्यासाठी, आपल्या समोर हे संविधानाने आपल्या ठेवलेले आहेत. आणि ते हक्क आपण समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. या हक्कांचं मूलभूत अधिष्ठान पुन्हा हे आहे की आपण सगळ्यांनी या देशामध्ये जन्म घेतला आहे, तो कंडिशनल नाहीये. म्हणजे कोणताही हक्क हा जो आपल्याला मिळालेला आहे तो आपल्याला जन्माधारित आहे. एखादा हक्क मिळवण्यासाठी आपण अ ब क गोष्टी केल्या पाहिजेत अशी पूर्वअट नाहीये. जुन्या काळी असं होतं की तुमच्याकडे इतकी संपत्ती असेल तरच तुम्हाला अमुक अधिकार देण्यात येईल, किंवा तुम्ही जर पुरुष असाल तरच तुम्हाला मतदानाचा हक्क आहे तो दिला जाईल, किंवा तुम्ही गुलाम आहात की फ्री बॉर्न मॅन आहात, ह्यावर तुम्हाला मिळणारे हक्क हे बरेच अवलंबून होते. भारतीय संविधानाने मात्र कोणतीही पूर्वअट न ठेवता प्रत्येकाला काही मूलभूत हक्क आहेत हे म्हटलेलं आहे. आपल्याला हक्क कोणी देत नसतं. अनेकदा असं म्हटलं जातं गडबडीमध्ये की संविधानाने आम्हाला हे हक्क दिले,
पण संविधानामध्ये देण्या घेण्याचा उल्लेख नाहीये. रेकॉग्निशन ऑफ राईट्स असा उल्लेख आहे. कारण आपण जन्मलो ते हक्क घेऊनच जन्मलो असा विचार हा संविधानामध्ये मांडलेला आपल्याला दिसतो. तर कोणते मूलभूत हक्क आपल्याला आहेत? कलम 14 ते कलम 31 यामध्ये आपल्याला दिसतं की आपल्याला समतेचा अधिकार आहे, आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क आहे, स्वातंत्र्याच्याच हक्कामध्ये जगण्याचा हक्क आणि शिक्षणाचा हक्क अंतर्भूत आहे. त्यामध्येच आपल्याला राईट टू फूड, राईट टू हेल्थ हे सगळे हक्क हे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपल्या अंतर्भूत आहेत. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणजे कोणत्याही प्रकारच्या शोषणापासूनची मुक्ती ही संविधानाने प्रत्येकाला दिलेली आहे. संविधानामध्ये ती रेकॉग्नाइज केलेली आहे. धर्माबाबतीतले हक्क आहेत आणि जे आपले अल्पसंख्याक समुदाय आहेत त्यांच्यासाठीचे काही विशेष हक्क हे संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे जे मूलभूत हक्क आपल्या संविधानामध्ये आहेत ते समजून घेणं हा दुसरा महत्वाचा भाग आहे. आणि ते का ते मी पुढे सांगेन आणखी थोडं. तिसरा भाग प्रत्येकाला माहीत असला पाहिजे संविधानातला, तो म्हणजे दिशानिर्देशक तत्व. आपल्या संविधानामध्ये एक अतिशय अनोखी गोष्ट आहे जी फार कमी संविधानांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका आयरिश संविधानामध्ये ती एक गोष्ट पाहायला मिळते जी भारतीय संविधानामध्येही पाहायला मिळते आपल्याला. ती आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे दिशानिर्देशक तत्व. काही गोष्टी आपल्याला संविधान निर्मितीच्या वेळेला जाहीर करता येत नव्हत्या. प्रत्येक लोकांना, प्रत्येक व्यक्तीला ती गोष्ट लिगली इन्फोर्सिएबल पद्धतीने आहे हे त्यावेळेला लिहिता येत नव्हतं, जाहीर करता येत नव्हतं. पण तरीही सरकारनी, राज्यसंस्थेनी कोणत्या प्रकारची धोरणं केली पाहिजेत, कोणत्या प्रकारचे कायदे कार्यक्रम केले पाहिजेत हे सांगणारी दिशानिर्देशक तत्व ही आपल्या संविधानामध्ये आपण मांडली. आणि BN राव हे जे आपल्या संविधान सभेतले अत्यंत महत्वाचे असे सदस्य होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिशानिर्देशक तत्व आपल्या संविधानामध्ये आली. आणि ती तत्व आपल्याला कुठेतरी सांगतात की येणाऱ्या काळामध्ये देशाने कोणती दिशा निवडली पाहिजे. कुठेतरी एक आपल्याला मोजमाप करण्यासाठीची फुटपट्टी दिशानिर्देशक तत्वांमधून मिळाली आहे. आणि ती तत्व ही प्रत्यक्ष कृतींमध्ये, कायद्यांमध्ये, धोरणांमध्ये यावीत यासाठी प्रत्येक नागरिकांनी आग्रही राहण्याची अतिशय गरज आहे. अगदी थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं तर साधारणतः आपल्याला दिसतं की आर्थिक आणि सामाजिक बाबतीतली काही दिशानिर्देशक तत्व आहेत. अगदी स्त्री आणि पुरुष यांना एकाच कामासाठी एकसारखा मोबदला मिळाला पाहिजे इथपासून ते न्यायाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहितीये की न्याय व्यवस्था ही अनेकदा अन्यायकारक ठरू शकते, अजाणतेपणाने अन्यायकारक ठरू शकते. कारण एखादा खटला चालवायचा, एखादी केस चालवायची तर श्रीमंत माणसाकडे पैसा असतो, वेळ असतो. पण रोजंदारीवर काम करणारी एखादी स्त्री आहे, ती दिवसेंदिवस कोर्टाचे खेटे घालू शकत नाही. तिची रोजंदारी बुडवून तिने न्यायालयात हजर राहणं, अपील करणं या गोष्टी अवघड असतात, अशक्यच असतात. त्यामुळे ह्या बाबतीतली सुद्धा असमानता कशी आपल्याला कमी करता येईल हे सांगणारं दिशानिर्देशक तत्व आहे. अशा प्रकारची वेगवेगळी आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाची दिशानिर्देशक तत्व आहेत. काही दिशानिर्देशक तत्व जी आहेत ती गांधीवादी विचारांच्या प्रभावातून लिहिली गेलेली आहेत. त्यामधलं एक महत्वाचं दिशानिर्देशक तत्व पंचायतींच्या संदर्भातलं होतं की ग्राम स्वराज ही जी कल्पना गांधीजींनी सांगितली की प्रत्येक गावाचा विकास, गावाच्या गव्हर्नन्सला पुढे घेऊन जाण्याचा पूर्ण जो विचार आहे तो एका तत्वामध्ये सांगितला, ज्याच्यानंतर ज्याची पुढे जाऊन आपल्याला 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातल्या गोष्टी पाहायला त्यामध्ये मग मिळतात.
की डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण सत्तेचं शक्य तितकं व्हावं, गाव खेड्यापर्यंत सत्तेचे दोर असावेत आणि तिथे सुद्धा सर्व प्रकारच्या समुदायांना प्रतिनिधित्व मिळावं. दलित महिला सरपंच होणं हे ह्या कुठेतरी तत्वामुळे आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळतं की रिझर्वेशन विदिन रिझर्वेशन यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे जाऊन झाल्या आणि सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. अशा पद्धतीची दिशानिर्देशक तत्व आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो की धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भातली काही दिशानिर्देशक तत्व आहेत आणि त्यातलं एक अतिशय महत्वाचं तत्व जे आहे ते लवकरच मोठ्या चर्चांचा आणि वादाचा भाग होणार आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भातलं ते तत्व आहे. त्यावर सगळं विचारमंथन चर्चा ही येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणारच आहे मोठ्या प्रमाणात. तर अशी वेगवेगळी दिशानिर्देशक तत्व ही आपल्या संविधानामध्ये दिलेली आहेत आणि त्या तत्वांचा हात धरून त्या तत्वांना पुढे घेऊन जाऊन कुठेतरी आपल्या देशानी आपली दिशा ही ठरवायची आहे. असा हा सगळा पूर्ण आपल्याला एक काय म्हणूया रोड मॅप हा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी या भागामध्ये पाहायला मिळतो. आणि अर्थातच मी मूलभूत हक्क म्हटले तर त्याची करोलरी लगेच आपल्या डोक्यामध्ये येते मूलभूत कर्तव्य. आता आपल्याला सांगायला हे हवं आवर्जून ही मूलभूत कर्तव्य ही संविधानाचा ओरिजिनली भाग नव्हती. ही पुढे जाऊन संविधानामध्ये ऍड केलेली गोष्ट आहे. आणि जसं समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द आपल्या उद्देशिकेमध्ये नंतर ऍड केल्याबद्दल लोकांना मोठा त्रास असतो, तसा मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत मात्र फारसा आवाज होताना आपल्याला दिसत नाही. कारण आपण फार कर्तव्यनिष्ठ समाज आहोत असं आपण स्वतःला मानतो आणि कुठेतरी कर्तव्य केल्याशिवाय तुम्हाला हक्क मिळणार नाहीत अशी सुद्धा भाषा अनेकदा केली जाते, जी चुकीची आहे अतिशय. मी मगाशी म्हटलं तसं आपल्या मूलभूत हक्कांना कोणतीही पूर्वअट नाही आणि ती नसण्याचं कारण काय हे सुद्धा मी तुम्हाला मगाशी सांगितलं. पण तरी सुद्धा मूलभूत कर्तव्य ही महत्वाची आहेत आणि संविधानाचं करायचं काय हे सांगताना मला वाटतं ते अतिशय गरजेचं आहे. आपण समजून घेणं कोणती मूलभूत कर्तव्य आपल्याला आहेत ती. त्यातली काही तत्व मला नक्की सांगावीशी वाटतील. त्यातलं पहिलं जे आहे ते आहे की संविधानाच्या मूल्यांचा आदर करणं, संविधानाच्या मूल्यांना समजून घेणं आणि त्यानुसार आपलं जीवनमान असलं पाहिजे हा विचार करणं हे अतिशय महत्वाचं असं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर मला वाटतं की बरीच म्हणजे मी आता प्रत्येक तत्वात जात नाही पण काही तत्वांचा मला नक्की इथे उल्लेख करायला आवडेल. तर त्यामधलं एक तत्व असं आहे की प्रमोटिंग हार्मनी अँड स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहुड. मगाशी सहभाव या मूल्याचा मी उल्लेख केला. बंधुतेऐवजी मी सहभाव हा शब्द वापरते, पुन्हा एकदा सांगते. तर सहभाव ही गोष्ट रुजवणं हे अतिशय महत्वाचं असं मूलभूत कर्तव्य आहे. म्हणजे काय तर मला वाटतं सहभावामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक उतरंडीला आणि विषमतेला नकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे विविधतेचा आदर. ह्या दोन गोष्टींच्या पायावर सहभाव ही गोष्ट जी आहे ती उभी आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे विषमता आहे, असमानता आहे, तिथे त्याचा विरोध करणं हे गरजेचं आहे. आणि असमानतेचं अनेकदा समर्थन केलं जाणारा आपला समाज आहे. अनेकदा आपण म्हणतो खूप सहजपणे की मी तर समानता पाळणारा व्यक्ती आहे किंवा व्यक्ती मी आहे तशी. पण स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये नैसर्गिक भेद आहेत, त्यामुळे पुरुष हा स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ असणारच असं एकीकडे म्हटलं जातं. विषमता ही जणू काही नैसर्गिक आहे अशा प्रकारचा एक प्रचार आपल्याकडे होतो जो अतिशय चुकीचा आहे. याचं कारण फरक हा नैसर्गिक असू शकतो पण वरचढ कोण आणि खाली कोण, उतरंड ही जी गोष्ट आहे ती मानव निर्मितच आहे, त्यामध्ये नैसर्गिक काही नाही. याची आग्रहीपणे आपण मांडणी करणं हे अतिशय गरजेचं आहे. दुसरं, विषमता ही अनेकदा फायद्याची आहे असा प्रचार केला जातो
की प्रत्येक जण जर एकाच पातळीवर असेल तर समाजाचा गाडा हा सुरळीतपणे चालू शकणार नाही. प्रत्येकाने आपापली वेगवेगळी कामं करावीत, म्हणजेच सगळ्या गोष्टी एफिशियंटली होतील, वेगाने होतील, नियोजन करायला सोपं जाईल, अशा पद्धतीने एक प्रचार केला जातो आणि तोही अत्यंत चुकीचा आहे. कारण आपला समाज असा आहे जिथे श्रमाचं विभाजन केलं गेलेलं नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं गेलेलं आहे. डिव्हिजन ऑफ लेबर नाही तर डिव्हिजन ऑफ लेबरर्स केलं गेलेलं आहे. स्वच्छता कर्मचारी किंवा वेगवेगळ्या प्रकारची मॅन्युअल कामं करणारी व्यक्ती हिला कनिष्ठ समजला जाणारा समाज आहे. आपल्या जातीच्या उतरंडीमध्ये बांधलेला समाज आहे. त्यामुळे अशा समाजामध्ये डिव्हिजन ऑफ लेबरमुळे एफिशियंटली काम होतं अशा पद्धतीच्या प्रचाराला आपण बळी पडायचं मुळीच कारण नाही. कोणत्याही प्रकारची विषमता ही अनैसर्गिकच आहे आणि चुकीची आहे. हे आग्रहीपणे आपण मांडणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि दुसरा भाग मी म्हटलं तसं विविधतेचा आदर. अनेकदा विविधता आहे आपल्या देशामध्ये, विविधतेने नटलेला माझा देश आहे असं आपण म्हणतो, पण खरोखरच आपल्या देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या माणसाबद्दल आपल्याला माहिती तरी आहे का? मग ममता किंवा आदर किंवा प्रेम वाटणं ही दूरची गोष्ट, पण मुळात किती प्रमाणात विविधता आपल्या देशामध्ये आहे याची आपल्याला माहिती तरी आहे का? आपल्याच सारख्या दिसणाऱ्या, आपलीच भाषा बोलणाऱ्या, आपल्याच धर्मातल्या, आपल्याच जातीतल्या अशा डबक्यांमध्ये आपण वावरत असतो. आपल्यापेक्षा वेगळा विचार करणारे, वेगळे विश्वास असणारे अशा किती लोकांशी आपण भेटायचा प्रयत्न करतो, अशा किती प्रकारच्या लोकांशी आपण बोलायचा प्रयत्न करतो, त्यांचं जगणं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. हा प्रश्न कुठेतरी आपण स्वतःला विचारण्याची अतिशय मोठी गरज आहे. विविधतेचा आदर हा केवळ टॉलरन्स पुरता पुरेसा नाही. म्हणजे माझ्यापेक्षा कोणीतरी वेगळं आहे हे मला मान्य आहे एवढं म्हणणं पुरेसं नाही, तर आता त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. त्यांचं जगणं कसं आहे हे मी समजून घेऊ शकतोय का हा प्रश्न स्वतःला विचारणं आता गरजेचं आहे. आपल्यापेक्षा ज्यांच्या दुःखाचा पोत वेगळा आहे ते दुःख आपल्या मनालाही जाणवतंय का नाही, हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे. आपल्यासारखे अनुभव नसतील दुसऱ्यांचे, पण म्हणून त्यांचं दुःख आपण समजून घेऊ शकत नाही का? त्यांचं जगणं, त्यांची विचार प्रक्रिया, त्यांचा दृष्टिकोन आपण समजून घेऊ शकत नाही का? हा प्रश्न आपण स्वतःला कुठेतरी विचारण्याची गरज आहे. त्यामुळे हे जे मूलभूत कर्तव्य आहे ते सुद्धा मला वाटतं अतिशय महत्वाचं आपल्यासाठी आहे. आणखीन एक मला वाटतं ई आणि एफ ही दोन्ही मूलभूत कर्तव्य जी आहेत ती कुठेतरी जोडलेली आहेत. एक प्रमोटिंग हार्मनीच्या संदर्भात आहे आणि दुसरं व्हॅल्यू अँड प्रिझर्व द रिच हेरिटेज ऑफ अवर कॉम्पोजिट कल्चर असं म्हटलेलं आहे. ते याच संदर्भातलं जे आहे मूलभूत कर्तव्य ते आहे. त्यानंतर पर्यावरणाच्या संदर्भात सुद्धा आपलं मूलभूत कर्तव्य आहे. ग्रेटा थनबर्गचं नाव आपण ऐकलं असेल. आपल्या मला वाटतं हे लाईव्ह बघणाऱ्या बहुतांश लोकांपेक्षा वयाने लहान असलेली ग्रेटा हिने अक्षरशः जगातल्या मोठ्या मोठ्या महासत्तांना हलवून टाकलं. आणि केवळ ग्रेटा थनबर्गनीच नाही तर आता ज्यांना आपण जेन झी म्हणतो, विशीच्या आसपासचे जे तरुण आहेत किंवा त्याहूनही लहान वयाचे जे तरुण आहेत, जी लहान मुलं आहेत, ती कुठेतरी आपल्याला प्रश्न विचारतायत, जाब विचारतायत की आमच्यासाठी तुम्ही कशा प्रकारची पृथ्वी सोडून जाताय? तुम्ही स्वार्थीपणाने वागताय असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला ज्या प्रकारे उपभोग घ्यायचा होता पृथ्वीचा, इथल्या संसाधनांचा, तसा तो तुम्ही स्वार्थीपणाने घेऊन निघून जाताय आणि आमच्यासाठी काहीच ठेवत नाही. असं करायचं तुमचं धाडस कसं होतं? असा प्रश्न ग्रेटासारखी मुलं आपल्याला विचारतायत आणि त्याबद्दल आपण गांभीर्याने विचार करण्याची अतिशय गरज आहे. आपल्या देशामध्ये आसाममध्ये माजुली नावाचं एक बेट आहे. त्या बेटावर वेगवेगळ्या कारणांमुळे झाडं
तिथली संपत चालली होती, तिथली जी जैवविविधता आहे ती संपत चालली होती, त्यावेळी माजुली मॅन एक माणूस आहे, त्यांनी एक हाती पद्धतीने कुठेतरी त्या बेटावर एक अख्खं जंगल लावलं. तर आपल्या देशातही अशी कितीतरी उदाहरणं आहेत जिथे पर्यावरणाचं जतन संवर्धन करणारे अनेक लोक आहेत. छोट्या छोट्या गावांमध्ये, छोट्या छोट्या ठिकाणी वृक्षतोड होऊ नये, हायवेसाठी झाडं तोडली जाऊ नयेत, मोठ्या विकास प्रकल्पांसाठी आपली जैवविविधता नष्ट होऊ नये, यासाठी संघर्ष करणारे अनेक लहान मोठे समूह आपल्या देशामध्ये आहेत. अशा संघर्षांच्या आपण सोबत उभं राहतो का हे काय यांनी खूळ घेतलंय डोक्यात असं म्हणतो? हा सुद्धा एक प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची गरज आहे. अशा प्रयत्नांच्या पाठीशी उभं राहणं हे फार अवघड गोष्ट नाही असं मला वाटतं. कारण आपलं पर्यावरण हे केवळ आपलं नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं सुद्धा आहे. जर आपण आपल्यापुरताच विचार करणार असू तर तो स्वार्थीपणा होईल. जर आपण आपल्या पुढच्या पिढ्यांचाही विचार करणार असू तर जे आपल्या वाट्याला आलं त्यापेक्षा त्यात थोडी भर पडून आपण काही मागे ठेवावं असा विचार कुठेतरी आपल्या डोक्यात असायला हवा. पुढचं एक मूलभूत कर्तव्य मला वाटतं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं असं आहे, ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार. आणि हे अवघड मूलभूत कर्तव्य आहे आपल्या देशासाठी, कारण कुठेतरी अजूनही विज्ञानाचा पूर्ण स्वीकार आपल्या देशाने केलेला आहे असं मला वाटत नाही. तर्कवादी पद्धतीनं, विज्ञाननिष्ठ पद्धतीनं काम करणारे अनेक कार्यकर्ते आपल्या देशामध्ये आहेत. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं नाव आपल्याला माहितीये. विज्ञानवादी तर्कशुद्ध विचार मांडला म्हणून या कार्यकर्त्याला त्याचा जीव गमवावा लागला. विज्ञानवादाचा आग्रह धरणाऱ्या लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतोय. अशा काळात आपण जगतोय. कुठेतरी धर्माला तुम्ही प्रश्न विचारता किंवा अंधश्रद्धांना तुम्ही प्रश्नांकित करता, त्यावेळेला तुमची हत्या होते. हे आजचं अतिशय दारुण असं वास्तव आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार हे अतिशय महत्वाचं मूलभूत कर्तव्य मला वाटतं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर वेगवेगळी मूलभूत कर्तव्य आहेत. आता मी प्रत्येक मूलभूत कर्तव्यामध्ये जात नाही, पण मला या चारही गोष्टी ज्या मी आपल्याला सांगितल्या आपल्याला माहीत असायला पाहिजेत. मूलभूत मूल्य संविधानातली नंबर 1, मूलभूत हक्क संविधानातले 2, निर्देशक तत्व नंबर 3 आणि मूलभूत कर्तव्य नंबर 4, ह्या 4 गोष्टींचा अंगीकार हे पहिलं आपल्या सगळ्यांनी लक्षात घेण्याचं काम आहे. आणि त्यानंतर कुठेतरी आपण एक राज्य संस्था आहोत. त्यामुळे आपण आता प्रजा नाही तर नागरिक आहोत. जुन्या काळी जेव्हा साम्राज्य होती, राजे रजवाडे होते, तेव्हा एक राजा असायचा आणि त्याची प्रजा असायची. राजा जो आदेश द्यायचा त्याप्रमाणे प्रजा वागायची. राजाने एखादी गोष्ट सांगितली तर त्याला प्रश्न वगैरे विचारण्याचं काही कामच नव्हतं तेव्हा. पण आता आपण एका स्वतंत्र लोकशाही देशाचे जर नागरिक असू तर सगळ्यात पहिलं आपलं कर्तव्य आहे की आपण प्रश्न विचारतोय की नाही. आपल्याला हक्क आहेत आणि ते हक्क जर आपल्याला मिळत नसतील किंवा आपल्या सोबतच्या लोकांना जर ते हक्क मिळत नसतील तर त्याबद्दल प्रश्न विचारण्याचं काम जर आपण करत नसू तर आपण खऱ्या अर्थाने अजून नागरिक झालेलो नाही. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि यातूनच मला पुढचा मुद्दा हा मांडायचा आहे की आपण नागरिक आहोत ह्याचा अर्थ आपण काय करायचं आहे तर हक्काधारित जनवकालत, राईट्स बेस्ड ॲडव्होकसी ही जर आपण करत नसू तर खऱ्या अर्थाने आपण लोकशाहीचे नागरिक म्हणवून घेऊ शकत नाही स्वतःला.
जे मूलभूत हक्क आपल्यातल्या प्रत्येकाला मिळालेले आहेत त्या हक्कांसकट राज्यसंस्थेपर्यंत, न्यायालयांपर्यंत, सरकारपर्यंत, माध्यमांमध्ये, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आपण जाणं हे अतिशय गरजेचं आहे. तिथवर आपण जर गेलो तर खऱ्या अर्थाने अमुक हक्क मला मिळत नाहीये आणि तो मला मिळाला पाहिजे आणि त्यासाठी मी 1, 2, 3, 4 कृती करणार आहे, इथपर्यंत जर आपण लॉजिकल एंड पर्यंत जाऊ शकलो तर आपण खऱ्या अर्थाने लोकशाही आहोत असं आपल्याला म्हणता येईल. आता येणारा काळ हा अवघड आहे. लवकरच निवडणूक येते आहे. 2024 सालची निवडणूक ही निर्णायक निवडणूक असणार आहे. जे नागरिक लोकशाहीतल्या मूलभूत मूल्यांवर विश्वास ठेवणारे नागरिक आहेत ते एकत्र येऊन काय करतात हा प्रश्न आता विचारला जाणार आहे. तो आपल्यापैकी प्रत्येकाला विचारला जाणार आहे. जेव्हा हिटलर जर्मनीमध्ये होता तेव्हा काही तिथल्या नागरिकांनी हिटलरचं राज्य तिथे चालू दिलं. हिटलरला निवडून देणारे काही लोक तिथे होते, हिटलरचं समर्थन करणारे काही लोक तिथे होते आणि मेजॉरिटी होती. बहुसंख्य लोक जे होते ते हिटलरला पाठिंबा देणारे होते. मात्र येणाऱ्या पिढ्या ज्या होत्या, पुढच्या पिढ्या ज्या होत्या, त्यांनी ह्या बहुसंख्य लोकांना माफ केलं नाही. आजही जर्मनीतले जे नागरिक आहेत ते कुठेतरी ह्या अपराध गंडामध्ये जगतायत की आम्ही हिटलर सारख्या माणसाला आमच्यावर राज्य करू दिलं, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या माणसाला आम्ही आमच्यावर राज्य करू दिलं. ह्या अपराध गंडात आजही जर्मनीतले नागरिक आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हाती आपण काय ठेवणार आहोत हा प्रश्न आता आपण स्वतःला विचारायची गरज आहे. लोकशाहीतल्या मूलभूत मूल्यांचा आदर करणारी व्यवस्था आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना देणार आहोत का एकाधिकारशाही, हुकुमशाही, एकाच धर्माचं वर्चस्व, एक जातीवाद मोठ्या प्रमाणातला, ह्या गोष्टी आपण सोडून जाणार आहोत पुढच्या पिढ्यांसाठी हा प्रश्न आता आपण स्वतःला विचारण्याची गरज आहे. संविधानाचं करायचं काय तर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, दिशानिर्देशक तत्वांसकट अकाउंटेबल आहेत की नाही आपले प्रतिनिधी याचा विचार आपण करायचा आहे. ज्यांना आपण निवडून देऊ ते लोक ह्या मूल्यांचा आदर करणारे आहेत की नाहीत ही मूलभूत फुटपट्टी आपण लावतोय की नाही, नंबर 1. आणि ज्यांना आपण निवडून देऊ ते जर या मूल्यांचा आदर करणारे नसतील तर आपण काय करतोय. संविधानाचा सगळ्यात मोठा आदर करणारी 2 आंदोलनं ही गेल्या काही वर्षांमध्ये झाली. त्यातले एक म्हणजे शाहीन बागचं आंदोलन. CAA, NRC आणि NPR ह्या 3 धोरणांमधून मुस्लिम समुदाय आपल्या देशातला, भटके विमुक्त समुदाय आपल्या देशातले यांच्यासोबत मोठा अन्याय होणार होता. तेव्हा दिल्लीतल्या शाहीन बागेमध्ये अनेक लोक, केवळ मुस्लिमच नाहीत, मुस्लिम महिलांनी ते आंदोलन सुरू केलं असलं तरी सर्व धर्मांचे लोक त्याला पाठिंबा द्यायला तिथे हजर झाले आणि एक अनोखी एकी आपल्याला तिथे दिसली. ह्या आंदोलनाच्या ठिकाणी आपल्याला भारताचा नकाशा आणि संविधानाच्या उद्देशिकेची मोठी प्रतिकृती पाहायला मिळाली. कुठेतरी संविधानाची मूल्ये जिवंत करणारी अशी ही आंदोलनं होती. दुसरं आंदोलन महत्वाचं म्हणजे शेतकरी आंदोलन, किसान आंदोलन जे झालं. अनेक दिवस आपल्या राजधानीच्या सीमांवर अतिशय नेटानी मिनिमम सपोर्ट प्राइस आणि इतर मागण्या ज्या आहेत त्या घेऊन जे शेतकरी बसलेले होते तिथे आपण पाहिलं की संविधानाचा पुन्हा पुन्हा उल्लेख झाला. कुठेतरी आज जे काय आपण प्रश्न विचारतात श्रीरंग प्रतिनिधी, मला वाटतं प्रश्न जरूर आपण
चॅटबॉक्समध्ये टाकावेत. मी अगदी शेवटाकडे आलेली आहे. शेवटी मला उत्तर द्यायला नक्की आवडेल. तर शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा संविधानाचा पुन्हा पुन्हा, संविधानाच्या प्रतीकाचा, संविधानाच्या प्रतिमेचा पुन्हा पुन्हा वापर होताना आपण पाहिला. संविधान ही अनेक लढ्यांसाठी महत्वाची अशी गोष्ट आहे. कारण संविधान आपल्याला आठवण करून देतंय की हा देश म्हणजे काय आहे, आपण सगळे म्हणजे काय आहोत, हे सांगणारी गोष्ट भारताचं संविधान आहे. छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्या आयुष्यातल्या ते देश कोण चालवणार आहे तिथपर्यंत संविधानाचा हात सोडून आपल्याला चालता येणार नाही. संविधानाचा हात धरल्याशिवाय आता आपल्याला एक पाऊलही टाकता येणार नाही. अशा काळामध्ये आपण जगतो आहोत. त्यामुळे अगदी माझ्या कुटुंबामध्ये समजा माझ्या एका चुलत भावाला दुसऱ्या जातीतल्या मुलीवर त्याचं प्रेम आहे आणि घरचे नाही म्हणतायत, तर मी काय केलं पाहिजे इथपासून ते किसान आंदोलन किंवा कोणत्याही आंदोलनातले लोक चक्काजाम करून बसले आहेत, तेव्हा मी त्यांच्याशी काय बोललं पाहिजे, इथपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते संविधान आपल्याला देत असतं. अशोक, आपण महत्वाचा प्रश्न विचारलाय. संविधान म्हटल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा हा येतोच आणि त्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. आत्ता विशेषतः जेव्हा आरक्षणाबद्दल पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत, तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण ही जी गोष्ट आहे ती, त्याला आपण असं म्हणतो की करेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. आपल्या समाजामध्ये उतरंडी आहेत वेगवेगळ्या, त्या उतरंडी संपून सगळ्यांनी एका पातळीवर येऊन मग पुढे आयुष्य व्यतीत करावं, यासाठी आरक्षण आहे. आणि आरक्षण हे गरजेचं आहे एवढंच नाही, तर आरक्षणाव्यतिरिक्त इतर गोष्टींची सुद्धा गरज आहे. म्हणजे माझं म्हणणं तर हे आहे की केवळ आरक्षण पुरेसं नाही, आरक्षण ही पहिली पायरी आहे. त्याच्या पुढे जाऊन अनेक गोष्टींची गरज आपल्याला आहे, ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने इन्क्लुझिव्ह, समताधिष्ठित, समन्यायी पद्धतीच्या संस्था आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतील. आरक्षण हे केवळ शिक्षणामध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्याला दिसतं. बाकी ठिकाणी होणाऱ्या विषमतेचं काय करायचं, हा आपल्या समोरचा मोठा प्रश्न आहे. आजही मोठ्या प्रमाणात विषमता दलितांच्या बाबतीत, आदिवासींच्या बाबतीत, मुस्लिमांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते आहे. या सगळ्याचा नीट अभ्यास करणं, ते समजून घेणं आणि या पलीकडे सुद्धा म्हणजे शिक्षण, उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांच्या पलीकडे सुद्धा इन्क्लुजनसाठी काय गोष्टी करता येतील आपल्याला, याचा विचार करण्याची आपण अतिशय गरज आहे. आता यासाठी काय काय करता येईल याचा आपण विचार आणखी करायला हवा. जाता जाता मला एवढंच सांगावंचं वाटतं की संविधानाचा जो विचार आहे तो त्या पुस्तकापुरता मर्यादित नाही, तो तुमच्या आमच्या आयुष्याशी जोडलेला असा विचार आहे. आणि त्याला रोजच्या आयुष्यात आपण ॲनिमेट करत नाही, रोजच्या आयुष्यात आपण त्याला आणत नाही, रोजच्या आयुष्यात आपण त्याला हातात घेऊन जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत नुसती कलमं पाठ करून काही अर्थ नाही. संविधान ही जगण्याची गोष्ट आहे, केवळ वाचण्याची नाही, जगण्याची गोष्ट आहे. अशोक यांनी आणखी प्रश्न विचारले. संविधान बदलण्याची भाषा खुलेआम आहे तरी लोक ढिम्म आहेत, यामागे काय कारण असू शकतं? धर्म राष्ट्र होणं कितपत शक्य आहे? संविधान तशी मान्यता देतं का? अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत हे सगळेच. मला वाटतं तुमच्या कला स्नेह व्याख्यानमालेतली सगळी व्याख्यानं जरी लोकांनी ऐकली तरी पहिलं पाऊल नक्की लोकांचं पडेल संविधान समजून घेण्यामागचं. एका धर्माचं राष्ट्र भारत हे असूच शकत नाही. भारत हा म्हणजे विविधता हा भारताचा इतका कणा आहे की तुम्ही नुसतं एक संस्कृती, एक धर्म लादायचा प्रयत्न केला तरी भारत नावाची गोष्ट ही कोसळून पडेल. हिंदू राष्ट्र व्हावं भारताने, यासाठी अनेक प्रयत्न होताना आपण पाहतो आहोत. ते प्रयत्न मी मगाशी म्हटलं तसं
ते प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचे नाहीत ही आपली इतकी मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी केवळ तात्कालिक नाहीये, ती ऐतिहासिक जबाबदारी आहे. येणाऱ्या पिढ्या आपल्याला विचारणार आहेत की तुम्ही हे होऊ दिलत की तुम्ही त्याला रेझिस्ट केलत. जेव्हा आग लागत होती तेव्हा तुम्ही विझवणाऱ्यांच्या बाजूला होतात, काल आग लावणारे तुम्ही होतात. हे येणाऱ्या पिढ्या हा प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे हिंदू राष्ट्रासारखी अतिशय घातक गोष्ट, जी भारताच्या आत्म्याला, भारताच्या सोलला, भारताच्या गाभ्याला मारून टाकणारी गोष्ट आहे, त्याला आपण उत्तर देतोय की नाही हा अतिशय मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. संविधान बदलण्याची भाषा खुलेआम आहे. अगदी मी म्हणाले तसं धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दांविषयी फार आक्षेप असतो लोकांना. हे शब्द नंतर ऍड केलेले शब्द आहेत, ते संविधानाचा भागच नाहीत. विशेषतः धर्मनिरपेक्षतेबद्दल आताच्या काळामध्ये खूप त्रास आहे लोकांना. त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की हे आपण वारंवार सांगणं गरजेचं आहे की उद्देशिकेमध्ये जरी हे शब्द 1976 मध्ये आले तरी संविधानाच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये, मूलभूत हक्कांमध्ये आणि दिशानिर्देशक तत्वांमध्ये ह्या मूल्यांचा अंतर्भाव होताच होता. तो अगदी स्पष्ट दिसतो आपल्याला. त्यामुळे हे शब्द जरी नंतर आले असले तरी संविधानाच्या गाभ्यामध्ये हा विचार जो आहे तो आहेच आहे. संविधान बदलण्याची भाषा होत असताना आपण संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर येणं हे अतिशय गरजेचं आहे. जनता एका नेत्याच्या प्रेमात आहे, एका नेत्याचा उदो उदो होतोय, पण नेत्यांना संविधान अभ्यास नाही. मग अशा वेळी काय करावं? अशा वेळी कलास्नेह व्याख्यानमालेसारखे वेगवेगळ्या ज्या कार्यशाळा होत आहेत त्यासारखे उपक्रम हे अतिशय महत्वाचे आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल, मी म्हणाले तसे हक्काधारित जनवकालत ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. अमुक हक्क मला मिळत नाहीये तर त्याचा जाब विचारण्याचा आपल्याला हक्क आहे. याविषयी कुठेतरी जाणीव जागृती असणं आणि त्याप्रमाणे कृती होणं. आणि जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी होताना दिसतात, LGBTQIA+ समुदायातल्या लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अन्यायाला तोंड द्यावं लागतं, ते लोक रस्त्यावर येतात. मूलभूत हक्क त्यांचा, जगण्याचा हक्क आहे, समानतेचा हक्क आहे, त्यासाठी ते रस्त्यावर येतात. सफाई कर्मचारी रस्त्यावर येतात, शेतकरी रस्त्यावर येतात, अल्पसंख्याक समुदाय रस्त्यावर येतात. ह्या प्रत्येक समुदायाच्या मूलभूत हक्कासाठी आपणही त्यांना पाठिंबा देणं, रस्त्यावर उतरणं, आपल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता वापरून त्यांच्यासोबत उभं राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. संविधानाचं करायचं काय तर संविधानाला या अर्थाने रस्त्यावर घेऊन येण्याची अतिशय मोठी गरज आहे. भीमराव तांबे. बरोबर आहे. धर्माचा कायदा हा एक मोठा अडसर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी काही प्रश्न असतील कोणाला तर विचारा, मी अगदी शेवटाकडे आलेली आहे. रस्त्यावर येऊन प्रश्न सुटतील का? दुसरा पर्याय काय असू शकतो असं वाटतं. संविधान जगण्या वागण्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते रुजणार नाही, खरं आहे. डू यू थिंक दॅट देर इज अ सिस्टमॅटिक constitution? I'm not really sure what you mean by systematic, but I can definitely say that the Indian constitution is indeed a constitution that is an amalgamation of many ideas across the world and still it is very original to India. रस्त्यावर येऊन प्रश्न सुटतील का? दुसरा पर्याय काय असू शकतो? दुसरा पर्याय हा आहे की वेगवेगळ्या प्रकारे ही हक्काधारित जनवकालत होते. प्रत्येक वेळेला तुम्ही आंदोलन करायची किंवा चक्काजाम करायची गरज नसते. कधी कधी तुम्ही मीडियापर्यंत पोचता, कधी कधी आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या व्यवस्थांपर्यंत पोचतो, कधी कधी आपण त्याबद्दल बोलतो, लोकशिक्षण करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळे मार्ग आहेत. पण आपले मूलभूत हक्क हे कोणते आहेत हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा त्या हक्कांच्या आधाराने आपण काही कृती, संघटित कृती करणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं.
मला वाटतं जवळपास 1 तासभर झाला आपण अतिशय एंगेज्ड पद्धतीने आहात इथे पूर्ण वेळ. जरी फेसबुक लाईव्ह मध्ये मला तुम्ही दिसत नसलात तरी आपल्या कॉमेंट्समध्ये आणि व्ह्युअर्स मध्ये लोक आहेत इथे. त्यामुळे मी एकटी काहीतरी बोलतेय एका स्क्रीन समोर असं मला वाटलं नाही. आपण ऐकून घेतलं माझं बोलणं, याबद्दल मी आपले आभार मानते. आणि पुन्हा मी मघाशी म्हणाले तसं आपल्याला संविधान हे वाचायचं नाहीये, तर संविधान हे जगायचं आहे. आणि संविधान हे जिवंत ठेवायचं असेल तर संविधानाच्या मूल्यांचा आदर करणारे आपले लोकप्रतिनिधी असले पाहिजेत. आणि आपण प्रत्येक जण सुद्धा संविधानाचा आदर करणारे, संविधान अंगीकारणारे असलो पाहिजे. या विचारासकट मी आपली रजा घेते. धन्यवाद. जय भीम. काही प्रश्न आहेत शेवटी आणखी? बंद करण्याआधी काही प्रश्न असतील तर आपण जरूर सांगा. आरक्षण आणि समान नागरी कायद्याबद्दल प्रश्न एक आलेला आहे. मी मघाशी म्हटलं तसं आरक्षण ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. ज्यांना ऐतिहासिक दृष्टिकोनातून भेदभावाला तोंड द्यावं लागलेलं आहे, दलित, आदिवासी आणि धार्मिक अल्पसंख्याक, यांच्यासाठी आरक्षणाची गरज तर आहेच आहे. पण आरक्षण हे पुरेसं नाही. माझं म्हणणं आहे आरक्षणाच्या पुढे जाऊन सुद्धा काही काम करणं गरजेचं आहे. कारण आरक्षण हे मुळात केवळ काही बाबतीत मर्यादित आहे. उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या या पलीकडे खूप मोठं आयुष्य असतं. खाजगी नोकऱ्या ह्या किती मोठ्या प्रमाणात आहेत सरकारी नोकऱ्यांपेक्षा. आणि उच्च शिक्षणापर्यंत एखादा विद्यार्थी पोचते तिथपर्यंतच कितीतरी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती होत असते. त्यामुळे आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या एरियाजमध्ये आरक्षणाव्यतिरिक्त अनेक प्रयत्नांची गरज आहे. मुळात नोकऱ्या एवढ्याच आहेत. तेवढ्याच नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी आता गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय पुन्हा आंदोलनं होताना दिसत आहेत. वेगवेगळे समुदाय म्हणतायत की आम्हाला आरक्षणाची गरज आहे. हे का होतंय हे सुद्धा आपण कुठेतरी विचार याचा करायला हवा. याचं कारण हे आहे की बेरोजगारीचे जे आकडे आहेत सध्या, ते गेल्या 40-50 वर्षात आपण जितकी बेरोजगारी पाहिली नाही तितकी आपण आता पाहतो. म्हणजे मुळातच शेतीत काही मला मिळत नाहीये, रोजगार मला दुसऱ्या मार्गाने काही मिळत नाही, तेव्हा मला वाटतं की आरक्षणासाठी मी नव्याने, म्हणजे माझ्या समुदायाला नव्याने आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी मी रस्त्यावर आलं पाहिजे. ही असहाय्यता आपल्या अर्थव्यवस्थेची आता जी काही स्थिती झाली आहे त्यातून येते. मोठ्या प्रमाणावर सरकार हे अपयशी ठरलेलं आहे. माझ्या पिढीच्या लोकांना, तरुणांना लॉंग टर्म रोजगाराची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलनं आपण पाहतोय. पण मी म्हटले तसं आरक्षण हा अंतिम उपाय नाही. आरक्षण गरजेचं आहे. ते जे खरोखरी ज्यांच्या बाबतीत सामाजिक दृष्टीने भेदभाव होतो आहे त्यांच्यासाठी आरक्षण गरजेचं आहेच आहे. पण आरक्षणाच्या पुढे जाऊन इतर गोष्टींची सुद्धा गरज आहे. आता ते अर्थव्यवस्थेला सुधारताना इतक्या लाख लोकांना आणि इतक्या कोटी लोकांना रोजगार मिळणार आणि इतके लाख रुपये आपल्या अकाउंटमध्ये येणार, असे अशा अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. त्याचं पुढे काय झालं हे आपण कधी विचारलं नाही. कुठेतरी ते करण्याची गरज आहे. जनगणना झाली पाहिजे म्हणतायत P.T. शिंदे. बरोबर आहे मुद्दा. जातीनिहाय जनगणनेची सुद्धा गरज आहे. आणि एकूणातच काय सामाजिक आर्थिक अवस्था आहे याचा नीट विचार होण्याची अतिशय गरज आहे. त्याशिवाय आपल्याला संपूर्ण चित्र कळणार नाही. ते पहिलं पाऊल निश्चितच आहे. आणखी प्रश्न आहे?
लोकशाहीचे 4ही स्तंभ विकले गेले आहेत का? आता लोकांनी काय पाऊल उचलावं? बाकीच्या 3 स्तंभांबद्दल मला वाटतं मी बोलले, पण माध्यम हा जो आपण चौथा स्तंभ म्हणतो, पत्रकारिता किंवा माध्यम हा चौथा स्तंभ आपण म्हणतो, त्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे आत्ताची परिस्थिती अशी आहे की खऱ्या अर्थाने पत्रकारिता करणारे खूप कमी लोक आहेत, पण कुठेतरी त्याला पर्याय सुद्धा लोकांमधूनच उभा राहतोय. सामान्य लोकच आपली युट्यूब चॅनल चालवत आहेत, सामान्य लोकच रेडिओ चॅनल्स चालवत आहेत किंवा फेसबुक सारख्या ठिकाणून पेजेस चालवत आहेत. हे सगळे पत्रकारितेचे खऱ्या अर्थाने नवे शिलेदार आहेत आणि त्यांनी जोपर्यंत संविधानाचा हात धरलेला आहे तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने पर्याय म्हणून महत्वाची भूमिका निभावतील याची मला खात्री आहे. येस. तर आता काय केलं पाहिजे हे मला वाटतं बऱ्यापैकी सविस्तर मी सांगितलंय गेल्या तासाभरामध्ये. आपण सर्वांनी संघटितपणे संविधानाच्या मूल्यांच्या अधिष्ठानावर उभं राहून कृती केली पाहिजे हेच पुन्हा एकदा सांगते. आणि आपल्यापेक्षा दुःखाचा पोत ज्यांचा वेगळा आहे ते दुःख समजून घेण्याचा, एम्पथीच्या आधारावर कृती करण्याचा रस्ता आपण निवडू ही सुद्धा खात्री बाळगते. आणि इथे थांबताना माझी आवडती एक कविता सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची आपल्याला ऐकवते. या कवितेमध्ये त्यांनी हेच सांगायचा प्रयत्न केलाय की आपल्या देशामधली जी परिस्थिती आहे, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, तिच्या बाबतीत आपली नजर कशी असली पाहिजे. यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाशें सड़ रही हो तो क्या तुम दूसरे कमरे में प्रार्थना कर सकते हो? यदि हाँ तो मुझे तुमसे कुछ नहीं कहना. धन्यवाद.